मित्रांनो, आता ही कंडिशन बघा की प्लॉटच्या ज्यावेळेस ह्या सिच्युएशनला येतो मी, म्हणजे जवळपास सायझिंग स्प्रे उरकण्याच्या 2-4 दिवस आधी किंवा सायझिंग स्प्रे उरकल्यानंतरची सिच्युएशन. आपण असं समजू की 7, 8, 9, 10 एमच्या दरम्यानच्या साईजला. इथं जेव्हा येतो तेव्हा मला एक प्रॉब्लेम, मला असं वाटतं की प्लॉटमधलं काम संपलं. पण ॲक्च्युली माझी जी स्ट्रक्चरल मिस्टेक प्लांट स्ट्रक्चर बनवताना पहिल्या वर्षी झाली, त्याचा परिणाम मला आता इथं भोगावा लागतो किंवा इथं मला त्याच्यासाठी एक्स्ट्रा काम करावं लागतं किंवा बऱ्याच अंशी माझ्या प्लॉटचा परफॉर्मन्स त्या गोष्टींनी थोडंसं डाऊन होतो असं मला वाटतं. कारण की काय, की हे जे ओलांड्यामध्ये जो गॅप आहे माझ्याकडं आणि मी काडी बांधतो, त्याच्यामुळं ह्या 2 ओलांड्यामध्ये गॅप राहून जातो इथं. आणि इथून एक साईडनं ऊन, जे माझं उत्तर बाजूनं आहे, माझी बाग पूर्व पश्चिम आहे, तर उत्तर बाजूनं ज्यावेळेस संक्रांत होते त्याच्यानंतरच माझा प्लॉट साईजला असतो. उत्तरायणमध्ये या साईडनं हे घडांवर ऊन पडायला चालू होतं. अशा ठिकाणी मला इथं नेट झाकावी लागते आणि ज्यावेळेस मी इथं नेट झाकतो त्यावेळेस इथं काही पानांचे लेयर्स जे आहेत ते त्या नेटच्या खाली जातात. त्यामुळं मला अशी अडचण होती की या साईडचा माल जो आहे तो थोडासा 19-20 दिसतो आणि या साईडचा माल थोडासा परफेक्ट वाटतो. या साईडनं दुसऱ्या नंबरच्या तारेला फिटिंग होते आणि तिकडं तिसऱ्या नंबरच्या तारेला फिटिंग होते. असं एक ओव्हरऑल पिक्चर होत असतो. पण काडी नियोजन, बंच नियोजन किंवा जेवढं होईल तेवढं आपल्या पद्धतीने परफेक्टली पाणी नियोजन, PTOL करून खतांचं आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन, हे सर्व काम करून मी प्लॉटला मॅच करायला जातो. पण तिथं बऱ्याच अंशी तिथं धावपळ होत असते मित्रांनो या गोष्टीची. त्यामुळं आता जे काही मित्र येणारे फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये रिकट करतील आणि प्लॅन्ट स्ट्रक्चर बनवतील, त्यांनी या 2 ओलांड्याच्या मध्ये गॅपचा नक्की विचार करावा की आपण हे का सोडतोय आणि याची गरज आहे का. नक्की याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही काम करा मित्रांनो. ते फार म्हणजे फार गरजेचं आहे. बिकॉज वाढणाऱ्या खर्चांसोबत जर तुम्ही आणखी काही काम त्याच्यामध्ये वाढत असेल तुमचं, तर ते टाळलेलं बरं आणि ते पहिल्या वर्षीच आपण करू शकतो मित्रांनो. थँक्यू.